नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, मी मोहन सुनील शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, SCERT पुणे आणि ई बालभारती पुणे आयोजित या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय इंग्रजी यामध्ये एक छोटासा खेळ खेळणार आहोत. मागील काही पाठांमध्ये देखील आपण असा खेळ खेळलेलो आहोत, ज्याचं नाव आहे सर्कल्स. सर्कल्सचा हा खेळ मागील पाठामध्ये खेळताना आपल्याला खूप मज्जा आली होती. तर याही पाठामध्ये आपण एक खेळ खेळूयात आणि आपण नवीन शब्द जाणून घेऊयात या PPTच्या माध्यमातून. इयत्ता 4थी विषय इंग्रजी, युनिट 5, सब युनिट सर्कल 4. मित्रांनो, सर्कलचा हा खेळ आठवला का तुम्हाला, जो आपण मागील पाठामध्ये खेळलो होतो? या पाठात देखील आपण अशाच प्रकारे सर्कलचा हा खेळ खेळणार आहोत. लिसन, स्पीक अँड यूज. ऐका, बोला आणि वापर करा. बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही मुलं खेळ खेळताना दिसत आहेत. तुम्ही देखील तुमच्या शाळेमध्ये मैदानावर असा हा सर्कलचा खेळ खेळू शकाल. तर काय खेळ आहे हा, जाणून घेऊयात. ज्या प्रकारे मुलांनी गोल केलेला आहे, तसाच गोल आपण आतील बाजूस देखील करणार आहोत. आतील मुले आणि बाहेरील मुले यांचे 2 गोल तयार होतील. मग ही मुले एकमेकांच्या समोर चेहरा करून उभे राहतील. या प्रकारे उभे राहिल्यानंतर एकमेकांना प्रश्न विचारतील. मग काय, या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. हीच उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत. तशाच प्रकारे आपल्या समोरचा व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी बदलून आपण सर्कल गोल फिरविणार आहोत. मग आपल्यासमोर नवीन विद्यार्थी येईल. त्याला देखील आपण पुढचा प्रश्न विचारून त्याच्याकडून येणारी वेगवेगळी उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत. आवडेल ना मग हा खेळ खेळायला? चला तर मग सुरुवात करूयात. आता आपण तुम्हाला काही प्रश्न विचारूयात आणि तुमच्याकडून येणारी वेगवेगळी उत्तरं जाणून घेऊयात. इतर सर्व विद्यार्थ्यांनी ही उत्तरं आपल्या वहीत लिहून घ्यायची आहेत. बरं, तुम्हाला इथे एक चित्र दिसत आहे. या चित्रावर आधारित एक प्रश्न आहे. व्हॉट इज युअर फेवरेट डिश? तुमच्या आवडती डिश कोणती आहे? तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ या ठिकाणी सांगता येईल. तुमची वेगवेगळी उत्तरे आली असतील, जसे की पोहे, चिरा, काहींना समोसे देखील आवडत असतील. अशा प्रकारे वेगवेगळी उत्तरे आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत. आता पाहूयात पुढील प्रश्न. या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत आहे आणि या चित्रावर आधारित एक प्रश्न पाहणार आहोत. काय आहे हा प्रश्न? हु इज युअर फेवरेट प्लेयर? तुमचा आवडता खेळाडू कोण? बालमित्रांनो, तुम्हाला क्रिकेट पाहायला आवडतं, खेळायला आवडतं, कबड्डी, खो खो, टेनिस असे वेगवेगळे खेळ माहिती आहेत आणि यांचे वेगवेगळे खेळाडू देखील माहिती आहेत. तर मग तुमची येणारी वेगवेगळी उत्तरं अशा प्रकारे असतील. काहींना सचिन आवडत असेल, काहींना विराट, तर काहींना धोनी. अशा प्रकारे खेळाडू तुमच्या आवडीचे असतील.
तर ही उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत. आता पुढील प्रश्न बघूयात. विच सॉन्ग डू यू लाईक टू सिंग? तुम्हाला कोणते गीत गायला आवडते? विचार करून उत्तर द्या आणि आपल्या वहीमध्ये देखील लिहा. जसे की ABCD सॉन्ग, जॉनी जॉनी पोएम, हम्टी डम्टी सॉन्ग. अशी तुमच्याकडून देखील वेगवेगळी उत्तरं येतील, ती लिहून घ्यायची आहेत. आता या ठिकाणी शाळेचे चित्र दिसत आहे आणि यावर आधारित प्रश्न आहे. हाऊ डू यू कम टू स्कूल? तुम्ही शाळेला कशा प्रकारे येता? बघा, सगळे वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने शाळेमध्ये येत असतील. मग तुमची उत्तरं काय असतील? बस, सायकल, आणि काही विद्यार्थी चालत येत असतील, वॉकिंग. आता या ठिकाणी घराचे चित्र पाहायला मिळत आहे. काय आहे बरं हा प्रश्न? व्हेन डू यू रीच होम आफ्टर स्कूल? शाळा सुटल्यानंतर तुम्ही घरी किती वाजता पोहोचता? प्रत्येक जण वेगवेगळ्या अंतरावर राहतो. मग घरी जाण्याचा प्रत्येकाचा वेळ देखील वेगळा असणार आहे. 5 PM, 6 PM, 5:30 PM. प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी घरी पोहोचत आहेत. आता पुढील प्रश्न. वेअर डू यू प्ले? अगदी सोपा प्रश्न. तुम्ही कोठे खेळता? तुमचं उत्तर असेल गार्डन. काही जण शाळेमध्ये खेळत असतील तर स्कूल, ॲट होम. अशी वेगवेगळी उत्तरं तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेणार आहात. व्हॉट आर यू गुड ॲट? तुम्ही कशामध्ये चांगले आहात? तुम्हाला काय करायला आवडतं? या ठिकाणी तुमची उत्तरं काय असतील बरं? हार्ड वर्किंग. काहींना खूप काम करायला आवडतं. लीडरशिप. तर काहींना नेतृत्व करायला आवडतं. कुकिंग. काहींना स्वयंपाक देखील बनवायला आवडत असेल. अशी वेगवेगळी उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत. बालमित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपल्याला भरपूर शब्द ऐकायला, पाहायला आणि खेळायला देखील मिळाले. अशाच प्रकारे हा खेळ तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, मैदानावर, घरी देखील खेळू शकाल. या खेळामधून तुम्हाला वेगवेगळी उत्तरं ऐकायला मिळतील आणि ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. ही लिहिलेली उत्तरे तुमच्या वर्गामध्ये कोणत्याही एका विद्यार्थ्याने सादर करायची आहेत. जमेल ना तुम्हाला? तर मग भेटूयात पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.